नमस्कार मंडळी, योगितास व्लॉग्स मध्ये मी योगिता आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। आजच्या भागामध्ये तुम्ही बघितलं असेल आजूबाजूला आंबेच आंबे आहेत। मोरे बंधू आंबेवाल्यांचे देवरत्न मँगोज इथे आपण आलो आहोत आणि मागे सुद्धा आपण इथला व्हिडिओ बनवला आहे संपूर्ण मार्केटचा। आंबा मार्केटच आहे ठाण्याला विष्णुनगर येथे। मी तुम्हाला पुढे ऍड्रेस सांगते। तर आता ना आंब्याचे भाव काय स्वस्त झालाय का आंबा आणि त्याची क्वालिटी बघूया आणि दादांकडून थोडीशी माहिती जाणून घेऊया। तर चला व्हिडिओला सुरुवात करू। ठाणा स्टेशन पासून रिक्षाने तुम्ही येऊ शकता। इथे घंटाळी रोड आहे, पुढे गेलात ना तर घंटाळी देवीचं मैदान आहे। इथे सत्यम कलेक्शन आहे। हा विष्णुनगर आहे आणि विष्णुनगरमध्ये हे सत्यम कलेक्शनच्या अगदी विरुद्ध दिशेला मोरे बंधू आंबेवाल्यांचे देवरत्न मँगोज म्हणून दुकान आहे। आतमध्ये आल्यानंतर ही आपली लाल एस्ट गणेशोत्सव, कोकणातील परंपरा, मासे आणि आपलं हिरवगार असं स्वर्गाहूनही सुंदर असं कोकण आणि हे कोकणातील सर्व पदार्थ आणि कोकणातील हापूस आंबा पिकतो, रस गाळीतो, कोकणचा राजा झिम्माखेड। सोबत आहेत मोरे दादा। दादा नमस्कार। नमस्कार। सचिन मोरे आहेत आणि दादा आपलं गाव रत्नागिरी आहे। रत्नागिरी आणि आपल्या आंब्याबद्दल सांगा आम्हाला। ताई आपल्याकडे रत्नागिरी आणि रत्नागिरीचे आंबे आहेत आणि देवगडचे पण सुद्धा आंबे आहेत। हे रत्नागिरीचे? हो, हे रत्नागिरी बघूया आपण। अच्छा, ह्या आंब्याबद्दल म्हणजे काय सांगा? ह्या आंब्याबद्दल असं सांगायचं म्हणजे की हा रत्नागिरीचा आंबा आहे आणि हा जवळपास एक 800 रुपये डझन पर्यंत आहे। 800 रुपये डझन। हे किती ग्रॅमचा असेल हा? तरी एक 200 ग्रामच्या आसपास आहे। 180 ते 200 ग्राम मध्ये। अच्छा, ठीक आहे। म्हणजे आता त्या दिवशी आपण व्हिडिओ बनवला तेव्हाचे दर आणि आताचे बरंच कमी झाले, स्वस्त झाले। हो, आणि आपण आता सध्याला आपण अक्षय तृतीयेनिमित्त आपण एक ऑफर पण ठेवली आहे। 800 रुपये डझन पासूनचे जे खालचे जे आंबे आहेत त्याच्यावरती 3 आंबे आपण फ्री देतो। अरे वा, म्हणजे डझनला 3 आंबे फ्री देतो आपण। वा, छान ऑफर आहे। 800 रुपये डझन आहे, त्याच्यावरती 15 आंबे येतील। 700 रुपये डझन वाल्याच्या वरती 15 आंबे येतील। 600 रुपये डझन वाल्यावरती 15 आंबे। 600 वाले कोणते दादा? 600 वाले आंबे बघायला गेलात तर हे आहेत। त्याच्यानंतर 700 वाला आंबा आहे तो हा आहे। तुम्ही आपण बघाल तर त्यानुसारच आम्ही मांडणी केलेली आहे। 700 रुपये डझन, हे 800 रुपये डझन आहेत आणि हे 600 रुपये डझन आहे। अच्छा, हे 600 रुपये डझन वाले आहेत। तर 15 आंब्यांचाच बॉक्स आहे आपण बनवलाय आणि तो आपण 600 रुपयामध्ये 15, 500 रुपयामध्ये 15 आणि 800 रुपयापर्यंतचे आंबे जे आहे जेवढे काही आंबे ते 15-15चा बॉक्स करूनच आपण ते देतोय। आता छान अक्षय तृतीया निमित्त दादांनी म्हणजे 3 आंबे तुम्हाला एक्स्ट्रा दिलेले आहेत आणि ते तसेच आणि 500, 600, 700, 800 असे दर आहेत आंब्याचे। आणि तरी वजन किती म्हणाले तुम्ही? एक 200 ग्राम पर्यंत, 200 ग्राम पर्यंत, 800 ग्राम। त्याच्यानंतर खाली 10-20 ग्रामाचा फरक आहे दादा। मग हा संपूर्ण आता पिकलेला आहे, खाण्यासाठी रेडी आहे? पिकलेला आंबा आहे। बरं, मग हे रेडी स्वरूपातले तुम्ही म्हणताय आणि कोणाला कच्चे हवे असतील तर आता कच्चे पाहिजे असेल तर कच्चेही आपल्याला गोडाऊन मध्ये आहेत आपल्याकडे आहेत ना? बघूया आपण ते पण। चालेल। आणि दादा हे वजन बघूया। 200 ग्रामचं फळ आहे, तर त्या 200 ग्रामच्या वजनाचं फळचं वजन अंदाजे बघायला गेला तर 210 ग्राम आहे। 210-211, 180 ते 210 ग्राम पर्यंत ह्या वजनाचं फळाचं वजन आहे। त्यानुसार मग आपण देवगड मध्ये पण रत्नागिरी हापूस, बरोबर। आणि हे जर देवगडचे आंबे बघायला गेलात तर एक 800 रुपये डझन पासूनची जी आंब्याची रेंज आहे। बरं, कोणते 800 वाले? हे 800 वाले रुपये डझन वाले, ठीक आहे। बरं, त्याच्यानंतर हे 700 रुपये, 600 रुपये आणि 500 रुपये। बरं, मग दादा म्हणजे आता रत्नागिरी हापूस आणि देवगड हापूस चव बदल असो का काय वेगळं? चवीमध्ये थोडाफार बदल आहे। देवगडची साल बघायला गेले तर पातळ येते आणि रत्नागिरीची साल बघायला गेलं जाडसर असते। देवगड रत्नागिरीच्या आंब्याची बाट जी आहे ती बारकी आहे आणि देवगडची ही त्या प्रमाणात थोडी मीडियम साईज मध्ये बाट। अच्छा, म्हणजे ही मीडियम येते बाटे आणि
ही थोडी लहान साईज मध्ये अच्छा, लहान आपल्याकडच्या लागवडीमध्ये बघायला. बरं, म्हणजे दोन्ही तफावत तुम्ही जाणून घेतले. चवीला साधारण जेमतेम सेमच असतं. जवळला बघायला गेला तर सेमच येतो. बरं. आपल्याकडे 150-150 ग्राम पासून ते 350 ग्राम पर्यंतची फळं अवेलेबल आहे आता सध्याला. दादा, मग आता हापूस झाले तर पायरी पण हवा असतो, रस वगैरे करायला. पायरी कसं आहे आता आपल्याकडे? पायरीचा आंबा बघाल तर हा 800 रुपये डझनला आहे. अच्छा. त्यानंतर दुसरी मोठी साईज आहे त्यापेक्षा, ही 1000 रुपये डझनला आहे. आणि त्याच्यानंतर पायरीचा हा हापूस आणि पायरी आंब्याचा रस करून लोक आवडतो लोकांना. दादा, याचा आकार वगैरे थोडा वेगळा आहे ना? हो, हापूस पेक्षा ह्याचा आकार थोडा वेगळा येतो. ह्याला गोलसर आणि खाली टोकदाई येते. अच्छा. आणि हा बघा इथे कसा केशरी रंग आलेला आहे, मस्त देठाजवळ. सुंदर असा पायरी आंबा पण खायला मस्त, एकदम मधुर. आणि वास जर बघाल तर एकदम मनमोहक आहे. आणि इथे आतमध्ये शिरताना इतका सुगंध दरवळतो आंब्याच्या ह्याच्यामध्ये आले, अमराईमध्ये आलंय असं वाटतं, आणि कोकणात आल्याचा अगदी भास होतोय. आणि आंबा म्हणजे सगळ्यांच्या आवडीचंच फळ. मग हे तुम्ही किती म्हणाले दादा डझन? हे आपल्याकडे 800 रुपये डझन आहे. 1000 आणि 1200 रुपये. 1000 आणि 1200, म्हणजे जसं मोठं फळ घेतलं जसं जेवढं साईज मोठी होत जाईल तसं प्राइस वाढत जाते. आता सर्वसामान्य परवडेल अशी 500 रुपये डझन पासून 1200 रुपये. गेल्या 15 दिवसापूर्वी बघायला गेलात तर 800 रुपयापासून ते 1800 रुपये डझन पर्यंत दर होते. आता बरेचसे स्थिरावलेत आणि अक्षय तृतीयेनिमित्त संपूर्ण ऑफरही ठेवलेली आहे. आणि ठाणेकरांना आव्हान राहील की लवकरात लवकर ही ऑफर उद्याच्या तारखेपासून, येत्या गुरुवार पासून ते अक्षय तृतीयेपर्यंत 30 एप्रिल पर्यंत ऑफर असणार. म्हणजे अक्षय तृतीयापर्यंत दादांनी छान तुम्हाला 3 आंब्याचे दिलेले आहे, आणि त्याचा नक्कीच तुम्ही लाभ घ्या. आपण मोठा फळ पण बघूया. आता पॅकिंग झालेला माल दुसरीकडे जाण्यासाठी आहे का? हो, आता हे पॅकिंग झालेला माल बाहेर गावी ऑर्डर प्रमाणे. आणि आपल्याकडे जर बघाल तर या टायमाला हा 350 ग्रामचं फळ आहे आणि हे 300 ग्रामचं फळ आहे. एवढं बघा, माझ्या 2 हातामध्ये राहते, म्हणजे एका हातामध्ये मावत नाहीये. छान सुगंध सुटलाय आणि बऱ्यापैकी कच्चा आहे ना, अजून पिकायला वेळ आहे. 1-2-3 दिवसामध्ये हा खाण्याला लायक योग्य होऊन जाईल. अच्छा. आणि त्यानंतर अक्षय तृतीयेपर्यंत एकदम पुढच्या 4-5 दिवसामध्ये तयार होऊन जाईल. याची किंमत आपण 350 ग्रामचे फळ जे आहे, 300-350 ग्राम, 1200 रुपये ठेवले आहे. त्याच्या खालचं जे फळ आहे 250 ते 300 ग्राम, त्याची 1000 रुपये आहे. बघा, एवढा मोठा फळाचं 1200 रुपये डझन आहे. दादा, याच्यावर नाही ना, 800च्या पुढे त्याच्यावर ऑफर आहे. हो, 1200च्या याच्यावर ऑफर नाहीये, पण फळ बघा केवढं मोठं आहे. आणि मस्त कोकणाचा राजा आंबा, हापूस आंबा आपल्या ठाणेकरांच्या ह्याच्यात आहे सेवेमध्ये. आणि बघा, बरंच रेडी सुद्धा झालंय. दादा, मग सगळीकडे कुरिअर आहे का तुमचं? हो, कुरिअर आपल्या ऑल ओव्हर पॅन इंडियामध्ये आपण डिलिव्हरी देतोय. आणि डिलिव्हरी विदिन 3 डेज मध्ये आपण महाराष्ट्राच्या बाहेर करतोय. किती म्हणजे किती पण डझन देता असे बॉक्स? 4 डझन बाहेर गावामध्ये पाठवतोय, कारण ते लाकडी पेटीमध्ये पाठवलं जातात आणि व्यवस्थितरित्या पॅकिंग करून पाठवल्यानंतर ते पोचतही व्यवस्थित. तर लाकडी पेट्यांमध्ये तुम्हाला बघा अशा पद्धतीने आपण लाकडी पेटीमध्ये पॅक करतो. आणि ते आपण गवत वगैरे व्यवस्थित लावून आपण कच्च्यामध्ये पाठवतो, पण कस्टमरच्या घरापर्यंत जाईपर्यंत तो व्यवस्थित पिकून जातो. त्यातला एक 30-40% पिकतो आणि बाकीचे मग हळूहळू पिकून खाता येतात. बरोबर. छान दादांकडून माहिती मिळते. आणि दादा, हा नैसर्गिकरित्या पिकवलेला आहे. आपल्याकडे इकडे गोडाऊन मध्ये बघा, ते प्रत्येक डेट वाईज पेंड्यामध्ये लावलेले. इकडचे हे आंबे जर बघाल तुम्ही तर हळूहळू रायपिंग होत आहेत, म्हणजे ते पिकतील तसं त्यानुसार आपण हे देतो. बघा ना, रंग कसा हा केशरी एकदम सुंदर असा रंग तयार आहे. हा जसा काय पिवळा आहे, आता पुढच्या 4 दिवसामध्ये याचाही केशरी ह्याप्रमाणेच कलर येऊन जाईल. मस्त, एकदम अस्सल हापूस आंबा आपल्याला मिळतोय. आणि मी दादांकडून जेव्हा व्हिडिओ बनवला तेव्हा मी विकत घेतलेले आणि पुन्हा येऊन घेतले, पण जसे पिकले तसे त्याचा आणखीन चव आली आणि तसेच होते पिकल्यानंतर, पातळ सालीचे होते. तर खूप छान मिळालेले तेव्हा मला. आणि आता पण मी खरेदी आंबा छानसा असा काढून दाखवतो की जो तुम्हाला टेस्ट करता येईल. याचा जर बघाल तर आवरण भाग तर एकदम असा हा केशरी आंबा, बघायलाही सुंदर आणि खायलाही गोड. आणि साल पण त्याची एवढी बघाल पातळ एकदम सुंदर येते.
पातळ साल आणि आंबा कसा म्हणजे थोडस आम्हाला सांगाल का की आपण इतर दुसरीकडे पण घेतात ग्राहक लोक, तर कशी ओळख आंब्याची, हापूस आंब्याची कापल्यानंतर अशी बघाल ना तर हा एकदम ऑरेंज असा येतो, सारखाच येतो. म्हणजे तुम्ही कुठल्याही भागात ना असं जर कापायला गेलात तर एकदम ऑरेंज, फोड चांगली अशी, हो फोड एकदम चांगली रसरशीत आणि अशी भरीव येते. चवीला पण जर बघाल एकदम गोड आहे. आणि बाहेरून अशी ओळख करायची असेल तर कशी करायची? बाहेरून असा ऑरेंज असा दिसतो तो, ऍक्च्युली हा ऑरेंज दिसतो. आणि बाहेरील जर आंबा बघितला तो एकदम पिवळसर दिसतो, असा दिसला पाहिजे. असला आंबा बघितला तर हा देवगडचा म्हणून ओळखायचा, केशरी रंग ओळखायचा. आणि आपण आता टेस्ट करूया. मी तर खाल्ले 2 वेळा नेऊन, मला अजून एकदा टेस्ट सांगते. भारी आहे, एका बाईट मध्येच मजा आली एकदम. नुसता खा, आंब्याचा रस करून खा किंवा चपाती पुरी बरोबर खा. आम्ही तर चपाती सोबत पण फोड खातो आणि असंही खायला मजा येते. भारी आहेत. हे कसे डझन वाले आहेत दादा? हे 800 रुपये डझन वाले ते. मस्त. कोकणातले पण बरेचसे असे पदार्थ आहेत, लोणचे आहेत, लसूण चटणी आहे, शेंगदाणा चटणी. येस, हे आपल्याकडे सगळे घरगुती प्रोडक्ट आहेत. इथे बघायला गेलं तर आपल्याकडे आंबा वडी, आंबा पोळी आहे, फणस पोळी आहे. खाजी हा 40 रुपयाला आहे 100 ग्राम. ठीक आहे. त्यानंतर मालवणी मसाला आहे, मच्छी मसाला आहे, मटन मसाला आहे, भाजका मसाला आहे. 720 रुपये किलो. 720 रुपये किलो. त्याच्यानंतर आपल्याकडे पापड आहेत, पेंडचे पापड आहेत छान, साबुदाणा पापड आहेत किंवा कुरड्या आहेत, बटाटा पापड आहे, पोहा मिरगुंडा आहे, बटाटा मिरगुंडा आहे, तांदूळ जिरा पापड आहे. कोकणातले सर्वात स्पेशल म्हणजे इथे वाल, कडवे वाल म्हणतात त्याला, तर तेही आपल्याकडे अवेलेबल आहे. सांडगी मिरची आहेत. कोकणातले गुळबुंदी लाडू आहेत आपल्याकडे. मागे मी शूट केलं, खूप छान चव लागली, मस्त एकदम. आणि एकदम खुसखुशीत पण. आणि मी वड्याचं पीठ पण इथून नेलं होतं. वड्याचे पीठ आहे, वड्याचं पीठ नेलं होतं, छान निघाले वड्याचं पीठ सुद्धा. हे बघा, हे मी घेतलं होतं, 2 पाकिट नेली होती, छान एकदा वडे बनवले, पाकिट राहिलेले, छान चव आहे. फक्त गरम पाणी आणि मीठ घालायचं आणि उसळी सोबत किंवा मटणा चिकन सोबत तुम्ही खाऊ शकता. थालीपीठ भाजणी आहे, वडे पीठ आहे, कुळीत पीठ आहे. हे कुळीत पीठ कसं दादा? हे 85 रुपये अर्धा किलो. कुळताची पिठी, भात आणि खार मच्छीचं मासे किंवा सुकट काही चालतं याच्यामध्ये. पोहा मिरगुंड आहे आपल्याकडे 70 रुपयाला. 70 रुपये. ठीक आहे. पेंडचे साणे म्हणून आहे, त्यांच्याकडनं आपण आणतो. बटाटा मिरगुंड आहे, पापड आहे, लाल तिखट आहे, गहू कुरडई आहे. ही 70 रुपयाला आहे. 70 रुपये. बरं, ठीक आहे. त्याच्यानंतर साबुदाणा कुरडई आहे, तांदूळ कुरडई येते आपल्याकडे. परत तांदूळ पापड आहेत, त्याचा मिनी पापड एक म्हणतो आपण त्याला, ताक पापड म्हणून. त्याला नाचणीचे पापड आहेत आपले. नमस्कार ताई, आपले नाव? माझं नाव प्राजक्ता मोरलवार. आणि तुम्ही इथे आधी घेतले होते का आंबे? हो, एक 10 दिवसाआधी आम्ही आलेलो. त्याच्यात ते मोठं फळ घेतलेलं आम्ही 300-350 ग्राम. देवगडच. पण एकूण एक आंबा चांगला निघाला. अगदी. नमस्कार. बरं, पुन्हा घ्यायला आले आईसाठी आणि नवरा वेगळा अजून असं घ्यायला आलो. घोडबंदरलाच राहिला. ओरिजिनल हापूस आपल्याकडे आलाय ना, आणि चव पण ताईंनी चाकली आणि पुन्हा आलेले आहेत. छान निघाले आंबे. गजानन. त्याच्यानंतर आपल्याकडे कोकम सरबत. हे नाचणीचे कसे दादा? 80 रुपयाला पाकिट आहे. बरं, ठीक आहे. त्यानंतर कोकम सरबत आहे, आवळा सरबत आहे, कोकम आगळ आहे. कैरी बॉटल कशी दादा ही? अर्धा लिटर आपल्याकडे 110 रुपयाला आहे. आणि सिरप 1 लिटर मध्ये 180 रुपये. त्याबरोबर आपलं स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग केलेलं मँगो पल्प आहे, म्हणजे आमरस सुद्धा मी नेला होता, मस्त निघाला, एकदम छान होता. हे कोणते पापड आहे? पोहा. पोहा पापड आहे. किती पीस असतील ह्याच्यामध्ये? 25 ते 30 पीस येतात. अच्छा. हे 80 रुपयाला पॅकेट. 80 रुपयाला म्हणजे 80-70 रुपयाच्या. 70 ते 80 रुपये, 70 ते 100 रुपयामध्ये प्राइस रेंज आहे आपल्याकडे पापडांमध्ये. बरं. आणि सरबतही आहेत, मँगो ज्यूस पण आहे. बरं, तसे बरेच कोकणातील पदार्थ आहेत. 100 प्रोडक्ट आहेत आपल्याकडे विविध प्रकारचे. मेथकूट. मेथकूट. हे मेथकूट आहे. 40 रुपीजला.
तर असे कोकणात हे बरेचसे पदार्थ आहेत. आंब्याबद्दल आपण जाणून घेतलं की आंब्याचे आत्ताचे दर स्वस्त झाले ना दादा? हो, बऱ्यापैकी स्वस्त आणि झाले आणि दादांनी सर्वसामान्य परवडेल अशा भावामध्ये, आणि रास्त ओरिजिनल आपला ओरिजिनल जो नैसर्गिकरित्या पिकवलेला आणि तुमच्यापर्यंत आणलेला आहे. आणि किती 3 महिन्यापर्यंत हे असतं बरोबर. शॉप आपल्याकडे 2 महिने अजून शिल्लक आहेत बरोबर. इथे. म्हणजे 2 महिने अजून मिळणार आहे. हो हो, आंबा मिळेल. अच्छा, तर खूप छान माहिती दिली सचिन दादा तुम्ही. धन्यवाद तुमचे. आणि छान ऑफर ठेवलेली आहे अक्षय तृतीया निमित्त. तर खरंच सगळ्यांनी याचा लाभ घ्या. उत्तम क्वालिटीचे आंबे मी नेले 2 वेळा आणि वड्यांचं पीठ सुद्धा नेलं. आंब्याचा रस सुद्धा अगदी मस्त, त्याची पण चव चाकलेली आहे, उत्तम असे आहेत. आणि बरेचसे पदार्थ तुम्हाला एकाच ठिकाणी मिळणार आहेत, देवरत्न मँगोज मध्ये. तर दादा नंबर सांगा तुमचा. 88 30 30 88 67. अच्छा, तर दादांचा नंबर स्क्रीनवरती दिलेला आहे आणि ऍड्रेस सुद्धा इथे तुम्हाला शॉपचा मिळणार आहे. आधी सुद्धा व्हिडिओ बघितला दादा, कसं मिळालं एकदम तुम्हाला? छान रिस्पॉन्स होता, म्हणजे की अनबिलिव्हेबल होता. आणि ठाणेकरांनी तर प्रतिसाद दिला, पण इव्हन ठाण्याच्या बाजूचे जे काही शहर आहेत तर त्यांचाही मला योगदानामुळे चांगला रिस्पॉन्स आला. म्हणजे छान व्हिडिओ बघून आपले प्रेक्षक वर्ग आले. आपल्या विश्वासावर एक विश्वास असतो हा, जो त्यांनी पण चांगली क्वालिटी तुमच्यापर्यंत आणली आणि ग्राहक आले इथे आणि प्रतिसाद सुद्धा त्यांनी दिला आणि परत पुन्हा पुन्हा रिपीट आले ना. हो हो हो, परत रिटर्न घेऊन जातात. कारण चांगली क्वालिटी आहे. मी सुद्धा रिटर्न 2-3 वेळा नेले, आता पण नेणार आहे. कारण क्वालिटी चांगली आणि ओरिजिनल हापूस आंबा आपल्याला मिळतो आहे, म्हणजे फसगत होणार नाहीये. बरोबर. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, काळजी घ्या.